आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन। पुढे संत संगती निरंतर, हा संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन। मने नाम याचा नारा आईशी आमुची परंपरा अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन। विठ्ठल विठ्ठल बोला बोला, बसलेली मंडळी बोला। सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईश अलंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया दान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। योऽन्तः परशिवाची माम्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण चरणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। यावार करे संताचा, यावार करे संताचा, यावार करे संताचा, एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेने बा साधन आमचा विषय हरी कीर्तन। अखंड हरिनाम सप्ताह वजनदार महाराजाकडून, वजनदार मंडप, वजनदार विना, पण महाराज हलका, वजन पडण्यासारखं नाहीच म्हणून तर लोक नाराज आहे। एवढ्या मोठ्या मंडपात एवढा हलका महाराज आणलाच कसा आमच्या महाराजांना? नाराज आहे ते भजन करीनात, पण एकादशीमुळं भजन करायचे की महाराजांमुळं भजन करायचे? कसं कोणामुळं भजन करायचंय? एकादशीमुळं करायचे की घरच्यामुळं करायचंय? कसं म्हणजे देवामुळं करायचे की घरच्यामुळं करायचंय? कुणाचं आपल्या कीर्तनात बोललं तर चालतंय। घरच्यामुळं करायचे की आपल्या करता करायचंय? आपल्या करता करायचे। आपल्या करता करायचे की श्रीमंत होण्याकरता करायचंय? बोलत राहा। श्रीमंत होण्याकरता करायचे की मरणाचं दुःख नाहीचं करण्याकरता करायचंय? मरणाचं दुःख नाहीचं करण्याकरता करायचं। जसं त्या मृदंगात अभंग विसरून गेलो तसं तुम्ही मरणाचं दुःखच विसरून गेला। पण मरण प्रत्येकाला येणार आहे, यायला येणार नाही।
कारण अगोदर त्यानं संसाराचा त्याग केलाय आणि आपण शेंडी सगळं संसारात बुडालो. बरोबर आहे का वामनराव? अजून सुद्धा सगळे घरचे झाले तरी घरातून निघायचं आणि हे घरात शिरलेच नाही, म्हणजे संसाराच्या बाहेरच राहिली. आणि आपण दाढी मिशा पांढऱ्या झाल्या पण नातू करता झाला तरी त्याच्यातच मर राहिलो. जरी मरो टेकले शरीर, भजन आपल्या करता करायचंय, मरणाचं दुःख चुकवण्याकरता करायचंय आणि ते व्रतानं करायचंय. कशानं करायचंय? व्रतानं अशा प्रकारचं करायचंय. कदाचित मी सांगितलेलं तुम्हाला पटणार नाही, पण याच्यात शिवे कल्याण नाही. काय नाही? राऊत महाराजाचं किती जणाला पट्टे सांगितलेलं, पण त्याच्याशिवाय कल्याण आहे का? त्यांचा अधिकार फार मोठा आहे, फार मोठा आहे बरं का. मला विषांतर करायचं नाही. तर अशी चाललेली वैकुंठाला जाण्याची साधना, मरणाचं दुःख चुकवण्याची साधना, संसारातून मुक्त होण्याची साधना. कोणते वाक्य या अर्थ एकच आहे, नाही असं नाही. आणि त्या साधनेत माझ्याकडे आलेली सेवा, पण सेवा सुद्धा म्हणता येत नाही. पण इथली मात्र सेवा करायची. सेवा का म्हणता येत नाही? कारण गाडी खर्च घेतो म्हणून. कारण तेवढा काही मी श्रीमंत नाही, आपल्याच भागातला असल्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना आहे. अर्थात म्हणून सेवा सुद्धा नाही, पण दुसरा शब्द नाही. म्हणून अशी चाललेली अशा प्रकारची अन्नसत्राची सेवा, ज्ञानसत्राची सेवा, भक्तीची सत्राची सेवा, तुमच्याकडून नाम घेण्याची सेवा, आमच्याकडून 2 शब्द चिंतन करण्याची सेवा, आणि अशा त्या सत्रात माझ्याकडे आलेली सेवा आणि त्या सेवेप्रित्यर्थ घेण्यात आलेला अभंग. आपल्या जिल्ह्यातले नरशीचे राहणारे आणि नंतर पंढरपूरला साईक झालेले, बालपणीच भगवंताला जेवू घातलेले, एकदा नाही दोनदा जेवू घातलेले, भगवंताला त्यांच्याशिवाय न करणारे असे प्रेम लक्षणात्मक भक्ती. गुरुजी म्हणाय चमजे रंगनाथ महात परभणीकर, प्रेम पाहायचं नामदेव महाराजाचं, वैराग्य पाहायचं तुकोबा राहायचं, शांती पाहावी तर नाथ महाराजाची, आणि ज्ञान पाहायचं ज्ञानेश्वर महाराजाचं. आपल्याजवळ काय पाहण्यासारखं आहे? माझ्याजवळ काहीच पाहण्यासारखं नाही. तुमच्याजवळ असेल तर मला माहीत नाही. चला चिंतन काय चाललंय बरं का. अशी चाललेली साधना, त्याच्यात माझ्या वाट्याला आली सेवा आणि त्याचे प्रित्यर्थ घेण्यात आलेला अभंग. असे सगळ्या दृष्टीनं श्रेष्ठ असणारे श्री संत नामदेव महाराज, त्यांच्या ज्येष्ठ मुलाचा अभंग नारायण महाराज. नारा विठा गोंडा महादा ज्येष्ठ, हा त्यांचा सेवेकरता अभंग घेतला. प्रसंग असा घडला, वाळवंटाला श्री संत नामदेव महाराजाचं कीर्तन चालू असताना कीर्तनात रंग भरला. आता हे रंग महाराज आम्ही आणायलो कशानं? मशीन. हे माईक बंद केलं तर तुमचं मला वाजवा वाटत नाही. काय वाटेल? वाजवा वाटणार नाही. पण रंग देव आल्यावर कसं येतो ते सांगतो तुम्हाला. सकाळी 3 वाजता श्री संत मोतीराम महाराज कीर्तन सुरुवात व्हायचं. हे अपरोक्षत्वानं सांगायलो म्हणजे अनुभवानं सांगायलो. माझं भाग्य 4थी पासून टाळ मी त्यांच्या कीर्तनाला घेऊन उभं होतो. मला ते सांगायचं नाही, पण सकाळी 3ला महाराज कीर्तन सुरुवात, सकाळी 3ला असा रंग भरायचा का दिवस निघाल्याशिवाय आरती व्हायची नाही. कोणजी बाबा डिग्रसकर, मातृमार दस्तापूरकर, आबा दस्तापूरकर, नावकीचे 2 अशा प्रकारचे अधिकारी पुरुष, ज्ञानराज पाटील धारासुरकर असे त्यावेळेस असायचे बरं का. आणि आम्ही टाळ घेऊन उभं राहायचं. भजनाचा छंद असल्यामुळं ती रात्रभर राहायचं. ती रात्र म्हणजे जागूनच काढायची. कारण मोतीराम महाराजाचे चिंतन रात्रभर असे महाराज असायचे. चिंतन काय सांगायचंय? सकाळी 3ला किंवा 4ला विना घ्यायचा, असा रंग चढायचा. रंग भरी कीर्तनात प्रेमे हरिदास नातच, तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. सकाळी 3ला 4ला
आणि उजडता दिवस निघाला की त्याची आरती, पण कोणाला संपा वाटत नाही कीर्तन. महाराज 15 मिनटं अजून बोला. अरे बोलायला काही हरकत नाही, पण 8-9 वाजल्यापासून लोक बसलेली आहेत, पुढे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे आणि आरती सूर्य निघाल्या दिवस निघाल्या की आपली आरती झाली. अर्थात असा रंग देव आल्यावर येत असतो. तसं श्री संत नामदेव महाराजाच्या कीर्तनात एवढा रंग भरला की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि कबीरदास महाराजानं त्याला सावध केलं. सावध होई देवायसे बोले कबीर, सावध होई देवायसे बोले कबीर, सावध होई देवायसे बोले कबीर, सावध होई देवायसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. हे सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. त्या प्रसंगाला बरेच लोक उपस्थित होते. लोक म्हणण्यापेक्षा बरी अधिकारी पोरी उपस्थित होते. आणि त्याच्या एका अधिकाऱ्यानं नामदेव महाराजांच्या मुलाला विचारलं, का हो नारायण महाराज? म्हणजे काय बाबा, मला तुम्हाला बोलायचंय. ते म्हणजे बोलायचं तर परमार्थातलं बोलायचं की संसारातलं बोलायचं? त्यांनी सांगितलं मला तुम्हाला परमार्थातलंच बोलायचं आहे. परमार्थातलं बोलायचे वैराग्याविषयी बोलायचे की भक्तीविषयी बोलायचे की ज्ञानाविषयी बोलायचे, कशाविषयी बोलायचं तुम्हाला? तर ते म्हणले महाराज याच्यातलं तर मला काही समजत नाही, पण एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे की तुमच्या वडिलाच्या कीर्तनात देव का नाचला? देव नाचण्याकरता असं तुम्ही कोणतं साधन केलं? माणसं नाचवणं वेगळं, माणसं सुधारणं वेगळं, आणि सुधारलेले टिकणं वेगळं. अर्थ कळाला? हा, सुधारलेले टिकणं वेगळं, कारण पुन्हा बिघडण्याची शक्यता असते. काय असते म्हणते, हे असे फवारे चालू पाहिजे, तरी लाल्या सुधरू देत नाही. आपल्या मराठवाड्यात त्यात परभणी जिल्ह्यात पुष्कळ फवारे चालू आहे, तरी लोक तेवढे सुधरण काय होईना. हा, कारण रोग बोलता पडायला आहे. कोणाला कामाचा रोग, कोणाला क्रोधाचा रोग, कोणाला अहंकाराचा रोग. हे साधारण रोग नसतात. अकोला जिल्ह्यात कार्यक्रम इकून चार मृदंग आवाज भलता सोडला महाराज. म्हणलं बाबा काय थोडंसं माईक 2 इंच मागं या. त्यानं गठ्ठेच उतरले. ते मला मी एवढ्या 8 मृदंगवाल्याचा गुरु महाराज मला मागं माईक आता मला काय माहिती सगळ्याचा गुरु आहे की नवीन आहे ती आपल्याला काय माहीतच नाही. त्यानं गठ्ठेच उतरले महाराज, तसाच मृदंग वाजवला. तरी लोक म्हणल्यावर गुरुजीचं काय चुकलं? थोडंसं अशा प्रकारचं मागं नाही म्हणला. काय आला? अहंकार. पण आपण तर रोज म्हणतो सुद्धा. मुका झालो कोणाची सांगणाऱ्याची ऐकणार. बरे साधारण आहे का? होतो पंडित महा ज्ञानी दशग्रंथ षोडशास्त्र पुराणी आणि कशामध्ये झाली हानी? गर्भामध्ये झाली हानी. कोणाची? गर्वामध्ये. असा गर्वाचा रोग कोणाला? कोणाला अहंकाराचा रोग. आता ज्यानं पहा तुम्हाला कोणता रोग आहे ते. सध्या मला शुगर नाही, बीपी नाही, वय जरी 80 वर्षाचं झालं आणि अजून खुर्चीचं प्रमोशन नाही. खुर्चीचं म्हणजे 2 तास उभं राहू शकतो. नाही ते गंगापूरला महाराज म्हणले होते खुर्ची द्यायची का? मी म्हणलं नाही महाराज, सध्या धकते तोपर्यंत करायचे, मला विषांतर करायचं नाही. हे असे रोग महाराज, तरी फवारे चालू आहे.
काय चालू आहेत? फवारे चालू म्हणजे पारायणाचे, सप्ताहाचे, कीर्तनाचे, प्रवचनाचे. म्हणून कसं तरी आपण ठिकाण्यावर राहीत. नाही तर नांदेडच्या खाली आपल्यासारखे पण ठिकाण्यावरच नाही. तिकडे कार्यक्रमाला गेले की उदबत्त्यात पेटतात कीर्तनात. मला विषयांतर करायचं नाही. तर अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे विकार निर्माण होतात आणि विकाराच्या अधीन मनुष्य गेला की परमार्थातून बाजूला सरकतो. काय सरकतो महाराज? बाजूला सरकतो. म्हणून आपल्यासारख्यानं फार कशानं दक्षतेनं म्हणजे जागरूक होऊन परमार्थ करायला पाहिजे. तर शेवट होते महाराज, नाही तर शेवट होत नाही बरं का. परमार्थ करणं वेगळं आणि शेवट गोड होणं वेगळं. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये अशी कोणती साधना केली की जेणेकरून तुमच्या वडिलाच्या कीर्तनात देव नाचला, आनंद झाला, नारायण महाराजाला. साधना केल्याशिवाय माणूस उच्च स्थितीला जात नाही, लक्षात ठेवा. ती कोणतीही साधना. यमपुरीला जायची सुद्धा याची टोपी त्याला, त्याची टोप्याला, कधी दोघाची टोपी तिसऱ्याच्या डोक्याला. ही सुद्धा साधनाच आहे बरं का, लक्षात ठेवा. तर बोलायचे खाली येऊन. तुम्हाला जर एखादे म्हणले 1,00,000 रुपये देतो ढोलकीवर, चला जाताल की नाही? बोला. हा नाही ना. आमच्या इथं 11 वर्ष वाजवायला आला माझा, ढोलकीवर गेला. सुपर वाजविणारा, फक्त नाव सांगत नाही, तुमचा पाहुणा निघा. किती आला? 11 वर्ष, नंबर 1 वाजवणारा. आम्ही माणूस आणायला पाठवायचं. आता पुढच्या वर्षी आमच्या सप्ताहाला 50 वर्ष होतात, यावर्षी 49. 11 वर्ष आला. ज्यावेळेस आम्ही माणूस पाठवला त्याच्यावेळी दळदळ रडले. मला काय सांगा हो, ते गेला की ढोलकीवर, आणि ढोलकीवर गेला त्याची ती देवता निघून गेली मला. हां, आता नुसते हात टाकते, काय येत नाही, त्याच्या शक्ती राहत नाही महाराज. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये जाताल की नाही बरं? नाही. आता कुणा ठाऊ, पैसा समोर आल्यावर कुणा ठाऊ, तर बोलू खालच्या भाषेत. हां, आमच्यासारख्या कीर्तनकाराला 1,21,000 दिले आणि त्याला साडी नेसून महाराज कीर्तन करायला होतं. आणि ते कशामध्ये? खोलीमध्ये, फक्त नाव सांगत नाही. बरं, त्याच्यातला एक होता, त्यानं सगळी शूटिंग केली मोबाईलला आणि सगळीकडे व्हायरस केलं. आत्ता एक म्हणला, महाराज तुमच्यासारखे कीर्तनकार फसला की नाही, हे चिंतन आहे. मला लक्षात ठेवा, हे तुमच्या आमच्याकरता परमार्थ करणाऱ्या करता. पहिली गोष्ट, पेरलं ते काही ठिकाणी उगवलत नाही, म्हणजे नरदेहाला आले पण परमार्थाला लागले नाही. दुसरे परमार्थाला लागले पण असे हे रोग अशा प्रकारचे निर्माण होतात. मग त्याच्यावर औषध किंवा दक्षता अशा प्रकारचे वागणं अत्यंत आवश्यक आहे. चला, हे आपल्या करता. तर त्यांनी सांगितलं, आता भजन करणाऱ्या करता लोकांना चांगलं म्हणलेलं बरं की देवाला आवडलेलं बरं? ह्याच्यात त्याला माहिती आपल्याला काय नाही. देवाला जर तुमचा मृदंग आवडला तर देव तुमचा मृदंग वाजवायला येईल, लाखा कोलाट्याचा. हा, आणि लोकांकरता तर तुम्ही मृदंग वाजवला लोकांना चांगलं म्हणावं म्हणून, तर देव येणार नाही. बाईला मालकानं चांगलं म्हणावं की सगळ्या गावानं चांगलं म्हणावं, कसं? देवाची या चाणे आळवावे देवा, देवाची या चाणे आळवावे देवा, देवाची या चाणे आळवावे देवा, देवाची या चाणे आळवावे देवा. ओच देह भावा, ओच देह आळवायचे म्हणजे त्याची सेवा करायची. कशा करतात घेत नाही, याला शास्त्रीय भाषेत निष्कामता म्हणतात. प्रापंचिक कोणतीही इच्छा ठेवायची नाही, विस्तार करायचा नाही आपल्याला. तसं कहू महाराज नामदेवांच्या कीर्तनात देव का नाचले? आमच्या कीर्तनात येतच नाहीत, नवे नवे पाहत नाहीत. त्यांच्या कीर्तनात का नाचले? अशी कोणती साधना केली? असं यदा कदाचित नारायण महाराजाला विचारलं असेल. असंच असेल असं नाही,
पण अशी आपण कल्पना करायचो. म्हणजे अशी कल्पना तरी का करायची? संसारात सगळी कल्पनाच आहे. ती आपली असते की आपण तिची असतो. कसं तुम्ही आज कुठं बोलत असतात का? उगा 4 माणसं मिळतात, सोयरीक जुळतात, शुभमंगल. आता शुभमंगलात त्याच्या सावधान काय व्हायचं हे इथं माझा विषय नाही. आणि गाठ मारतात, निश्चय आपला होतो की ती माझी आहे. आता कर सांगा, ती माझी आहे की देव माझा आहे? कसं देव माझा का आहे? त्यानं गर्भात सेवन आपली व्यवस्था तिनं केली की देवानं केली? देवा पण आपली कल्पना बदलली. ती माझी आणि मी तिचा. विस्तार करायचा नाही. ती माझी नाही आणि हेही तिचा नाही. म्हणजे कशाहून नाही? मागच्या जन्मात ती होती की या जन्मात ती आहे? कसं मागच्या जन्मात होती का? बरं पुढच्या जन्मात राहणार आहे का? पुन्हा महाराज, ही जागृती ती आहे की झोपी गेल्यावरती आहे? खोटे विचारत नाही नो. पण ती माझी आहे ही सुद्धा कल्पना. आणि अशा कल्पना भलत्या वाढल्या. आणि अशा कल्पना वाढल्यामुळं गुंता निर्माण झाला आणि देव बाजूला सरकला. कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा, 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 कल्पनेपासून कल्पीला जो ठेवा. तेने पडे गोवाने हाती, तेने पडे गोवाने, तेने पडे गोवाने हारी हारी मुखी गाता हर परी चिंता, हारी मुखी गाता हर परी चिंता. तेने पडे गोवाने हारी, तेने पडे गोवाने हारी, हारी मुखी गाता हर परी चिंता, हारी मुखी गाता हर परी चिंता, हर परी चिंता, हर परी चिंता. त्यांनाही मागुता जन्म घेणे कल्पना. मी माझे कल्पनेने झालोसे पांगूळ. विस्तार करायचा नाही. तसं अशी आपण कल्पना केली तर तुमच्या वडिलाच्या कीर्तनात पांडुरंग नाचले. नुसते नाचले नाही, देवभाव विसरून नाचले. देवभाव विसरून नाचले नाही, पितांबर गळाला तरी कळाला नाही. मग एवढं तुमच्या वडिलाचं कीर्तन आवडण्याचं कारण काय? जसं एवढा मोठा मंडप आणि एवढा सप्ताह होण्याचं कारण काय? काहीतरी असेल की नाही? हा असेलच की. याच्या अगोदर तुम्ही नव्हतात की एवढा कार्यक्रम झाला नाही. निमित्त कारण काही असेल, आम्हाला काय म्हणायचं नाही. सगळ्याची साथ. जिल्हा लेवलचा सप्ताह छोट्याशा गावात होते, त्याचं कारण काय? कारण अधिकारी पुरुष आहेत, अधिकाऱ्याला सगळे अधिकाऱ्याची मदत आहे आणि भगवंत त्यांच्याकडनं सेवा करून घ्यायला. एवढंच आपण म्हणू शकतो. कोणाची स्तुती नाही, कोणाची निंदा नाही. हे तितकंच खरं. बरं पुन्हा सगळ्याला परमार्थ घडायला की एकट्याला घडायला आहे? सगळ्याला घडायला आहे. असे लहान लहान लेकरं तयार व्हायलेत. फक्त याला लाल्यानं काय होणे झटका बसू दे. दिसायला कापू तर लई चांगला दिसायला आहे, पण झटका बसू नये. ह्याला लई जपून वागावं लागणार आहे. भाषांतर करायचं नाही, पण सावध केल्याशिवाय राहायचं नाही. तर चिंतन काय चाललंय महाराज? काहीतरी त्याच्या मागं साधना अधिकार असेल की नाही? निश्चित. मी जेवढं छाती ठोकपणे बोलतो त्याचं करणे महात्म्याची कृपा आणि गुरुजीचं चिंतन. गुरुजी म्हणजे रंगनाथ परभणीकर, त्यांच्यावर असणारी श्रद्धा आणि महात्म्याचा कृपा आशीर्वाद. ओंकारनाथ महाराज, श्री संत मोतीराम महाराज, मोतीराम महाराजानं उभं केलं ते त्यांनी बऱ्याच जणांना उभं केलं, पण टिकल्यावर महत्त्व आहे. चला तर का हो, अशी कोणती साधना केली?
आम्हाला सांगा की तुम्ही नारायण महाराज असं यदा कदाचित त्यानं विचारलं असेल तर त्यावेळेस श्री नारायण म्हणले बाबा मी सांगू का तुम्हाला हो ते अभंगाच्या आमाव्रत एकादशी 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 हरे देव केशव चित्त तुळसी 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 अनकने नो मासाधन अनकने नो मासाधन अनकने नो मासाधन अनकने नो मासाधन हे देव केशव तीर्थ तुळसी 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 अनकने नो मासाधन अनकने नो मासाधन अनकने नो मासाधन अनकने नो आपण शिंगलत प्रमाण म्हणून क्षमा असू द्या भजनी तर आपलं कसं तरी 10ला संपल आपला पसारा लय वाढलेला आहे का नाही आणि म्हणूनच आपण परमार्थात येत नाही शेताचा पसारा पोराचा पसारा नाताचा ज्ञानेश्वरी पारायणाला बसायला सुद्धा वेळ नाही किती बसली इथं ज्ञानेश्वरी पारायणाला बसली की नाही 50-60 आहेत. तरी पुष्कळ झाले लोकसंख्या किती आहे पसारा हे ऐकायला मला वाटलं ऐकायला तुम्ही येणारच नाही कारण आपल्या शेजारचा महाराजांनी भलता हलका आहे तुम्ही ऐकायला आले हेच मला आश्चर्य वाटायले बरं का मला विषांतर करायचं नाही बरं का लक्षात ठेवा कारण काय होतंय असा पसारा जेवढा वाढला तेवढा परमार्थ कमी होते जया परमार्थाची आणि तेने सांडावे आणि धरुणी भजनाची आणि नित्यनेम मग आपल्या गळ्यात माळ नाही की नित्यनेमानं हरिपाठ नाही आज कुठं बोलत असतात का अरे एवढा नरदेह मिळाला परमार्थाला लागलो आणि लागल्यानंतर नित्यनेमानं चलू नाही का महाराज पेरणीची वेळ लोक जाऊ देत नाही आणि तुम्ही कसं वेळ वाया घालवायली तुम्ही नाही बरं का जे कीर्तनाला आली नाही ते मला विषांतर करायचं नाही तर सांगितलं आम्हा व्रत एकादशी आता आपण सगळीच एकादशी व्रत करणार आहे काय आहेत पण एकादशी कशा करता करायची एकादशी कशी करायची एकादशी नियम काय हे माहीत पाहिजे की नाही एकादशीचं व्रत 3 दिवस चालतंय दशमीला एक भुक्त एकादशीला निराहार पण राहू शकत नाही म्हणून फला आहार किती फल आहार माल खाया पोहा खाया ऊपर डाला पाणी ऐशी एकादशी करे द्वादशी की नानी आज एकादशी म्हणून सकाळी 1 शिंगलाच्या ऐवजी 2 शिंगल चहा पुन्हा केळं आलू चिप्स जाऊ द्या
हे काय एकादशी आहे का? चला चला, पण असं आहे, या काही संताचं प्रमाण नाही बरं का. गाढवासारखा तर पण एकादशी कर हे संताचं प्रमाण नाही, हे आम्ही खिशातलं काढलेलं आहे. बरं का. हे चिंतन काय चाललंय तसं एकादशमीला एक भक्त, एकादशीला केला तर फल आहार ते पोटभर नाही का. पोटभर खाल्ल्यानंतर आळस येते, तेवढी साधना होत नाही. आणि एकादशीला जागर, जागर म्हणजे शेंगुळे तुरीचे त्या जागर नाही, जागर म्हणजे भजनाचा जागर. आता ते सगळं संपलं, कारण आता पट्टावरच्या बैलासारखं माझं काम झाले, तुमचं कसं आहे मला माहीत नाही का. सेवा भाव राहिला नाही महाराज. सांगत मला माणसानं सेवेनं मोठं व्हावं. आपले ठाकूर बुवा वास करायची, इथं सेवा करायची, इथून वाशीला जायची, एकादशीला रात्रभर जागर करायची, महाराजाशी बसलेले असायचे, इथून चालत जायचे एक दिवस अगोदर निघून. वाशी म्हणजे जिल्हा अशा प्रकारचा तो, पूर्वीचा उस्मानाबाद, आता नाव बदलले. जायचे आणि जागर करायचे, पूर्ण गाथापाठ. जागर सुरुवात झाला, पण पहिली रस्ते तसे घोड्यावर बसून जरी आली, विना यांच्याजवळ असायचा. जागराला सुरुवात झाली आणि डोळा लागला, आणि गुरु महाराज समोर बसून. तात्यासाहेब वासकराचे वडील आणि निवृत्ती बुवा ठाकूर जागर करणारे, 10-15 टाळकरी गेली असतील बरोबर. जागर सुरुवात झाला आणि डोळा लागला आणि आशे हात झाले. गुरु महाराज पाहिलेत. देवानं 10 मिनिटं विना वाजवला. काय सेवा असल की देवाला येऊन सेवा, कारण तुमचा सेवा घेण्याचा अधिकार आमचा नाही आता का. भगवंतानं 15 मिनिटं येऊन विना वाजवलाय, आता तुम्ही स्वतंत्र पड स्थापन करा. नंतर ठाकूर बुवा इकडं आले आणि हे अशा प्रकारचा पड स्थापन केला. आलं का बरं का. जेवढे परभणी जिल्ह्यातले असतील परंपरेनं सगळे आपण ठाकूरबुवाचे शिष्य आहेत. गुरुजीला सुद्धा ठाकूरबुवाची माळ होती महाराज. गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज, जीवनमुक्त पुरुष. आता बोलू, अण्णा महाराजाला बऱ्याच जणांना पाहिलेलं आहे. ठाकूर शास्त्री महाराजाचे जे मोठे भाऊ, आश्चर्य वाटेल तुम्हाला, कोरोनात करता मुलगा गेला. नुसता गेला नाही, गाथा पाठ असणारा गेला. नुसता गाथा पाठ असणारा नाही, गाथा भजन करणारा गेला. नुसता गाथा भजन करणं नाही, त्या अभंगात जसा भाव असल तशी चाल म्हणणारा गेला. कोरोनात गेला, पण महाराजाच्या डोळ्याला पाणी आलं नाही. कारण आजारी कारण त्या भागाला कार्यक्रमाला की मुद्दा मी दर्शनाला जात होतो. कोणाच्या अण्णा महाराज बऱ्याच जणांना पाहिली असतील महाराज, पण आता मुलंही व्यवस्था करायची. गेल्यानंतर सुनबाई डोळ्यात पाणी. ते म्हणले झालंय आता महाराजासमोर हे काही बोलू नये, ते काही येणार आहे का, पण दुःखावर ते का महाराज. पण यांना काहीच नाही, ही वृत्ती तयार निष्काम सेवा केल्यामुळे. तसं एकादशीचं वृत्त ते जसं असेल तसं अशा प्रकारचं आपण करलोय. दशमी एक भक्त, एकादशीला मोजकं फक्त भजनापुरती शक्ती येण्यापुरती ही सेवा बरं का, लक्षात ठेवा. आणि अशी आमच्या वडिलानं सेवा केली आणि त्या सेवेचं बोध भगवंतावर झालं. आम्हा व्रत एकादशी. आता पुन्हा व्रत पुष्कळ आहेत, पण एकादशी बरोबर करणार नाही. विषय आपल्याला जास्त चिंतन करायचं नाही, पण एकादशी व्रत जे आहे, रुक्मांगदा कारणी एकादशीचा आणि अंबऋषी कारणी द्वादशीचा छंद. विस्तार करायचा नाही. तर एकादशी फलाहार आणि द्वादशी पुन्हा सोडायची, एकदाच जेवण. हे आहाराचं सांगितलं. भजनाचं जवळजवळ एकादशीच्या दिवशी चिंतनच करत राहायचं. मग कदाचित ज्ञानेश्वरीचं वाचन, गाथा वाचन आणि भगवंताचं नाव निदान 15 दिवसाला एक तरी. म्हणूनच काही वारकरी आत्ता सुद्धा एकादशीला बोलत नाहीत. नुसतं बोलत नाहीत की भजन करत नाहीत, सारखं त्यांचं नाम चिंतन चालू असते. म्हणूनच इथला ज्यावेळेस फोन आला, मीही ते व्रत करतो. बोललो तर फक्त कीर्तनात, प्रवचनात, पाठात. एरवी बोलायचं. महाराज 3रा कार्यक्रम आहे.
किती? तिसरा. 2 ते 4 गुरुजीच्या समाधीसमोर रंगनाथ नगरला, आणि 4 ते 6 इथं केला. 4:30 ते 6 पर्यंत कोमटी गल्लीला गुरुजी समोर शुद्ध एकादशी. आणि हे इथं. पण ही शक्ती ते देते, आपली शक्ती नाही बरं का, लक्षात ठेवा. शक्ती कोणाची आहे? त्यांची. माझी शक्ती आहे का? नाही. चिंतन कशावर चाललंय? 2 पाठ आणि 3 कीर्तनं, म्हणजे 5 तास सेवा झाली. किती तास सेवा झाली? एकदम म्हणला महाराज काय ते सांगता, आम्ही 15-15 तास पेरणीत काम करतो. बरोबर आहे की? पेरणीत किती? सकाळी 4ला. नाही तर मला एवढ्या थंडीत आहे गहू भिजवायला जावं लागते. पण गंमत काय महाराज, माणसाला विषय आवडला की त्याचं काय वाटत नाही, त्याच्यातले कष्ट वाटत नाही. देव आवडला की भजनाचे कष्ट वाटत नाही. आणि संसार आवडला की त्याच्यात किती पैसा खर्च होऊ दे, नाही शरीराची माती होऊ द्या, काही वाटत नाही. हे आवडीचा प्रश्न आहे. चला पुढे. अमावृत्त एकादशी, अशी एकादशी. आता एकादशीचा दुसरा अर्थ पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञानी इंद्रिय, आणि त्याच्यात मिसळलं मन, आणि हे सगळे देवाकडे लावले, पुन्हा जन्माला यायचं काम नाही, अशी ही एकादशी. तिसरा अर्थ, त्याच पंचकर्मी पंचज्ञानी इंद्रियानं ज्ञान होते, आणि ते ज्ञान झाल्यानंतर एकमेवादित्यम ब्रह्म असा निश्चय होतो, म्हणजे एकादशी. चला विस्तार करायचा नाही, उगा तुमच्या समोर उजळणी. अमावृत्त एकादशी, काही हरकत नाही. तुम्ही सांगितलं तुम्हाला एकादशी व्रत आहे, दुसरं व्रत तुम्ही करणार नाहीत. पण एकादशी व्रत कर. तुमचा देव कोणता? देव केशव तीर्थ तुळसे, देव केशव तीर्थ तुळसे, देव केशव तीर्थ तुळसी. अमावृत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी. अमावृत एकादशी, देव केशव तुळसी, केशव तीर्थ तुळसी, केशव तीर्थ तुळसी. महाराज तुमचा देव केशव आहे का? आणि नामदेव म्हणतो पांडुरंगाचे भक्त की हो? कोणाचे भक्त? पांडुरंगाचे. आणि पण केशव म्हणायला तुम्ही. नारायण महाराज हसले, म्हणले बाबा पांडुरंग आणि केशव हे 2 नावं जरी असले तर देव एक आहेत की 2 आहेत? जसं आम्ही शाळेत होतो त्यावेळेस मास्तर होतो, सासरवाडीला गेल्यावर जावाई होतो, कीर्तनाला उभं राहिल्यावर महाराज होतो, आणि टाळ घेऊन उभं राहिल्यावर टाळकरी का नाही, आणि ऐकायला बसल्यावर श्रोता. माणूस एक की माणसं 4? तसंच अरे अनेक नाव आहेत. केशव म्हणलं तरी पांडुरंग असं. म्हणजे असं तुम्ही सांगितलं नाही, म्हणजे आमच्या बाबाचा अनुभव आहे. अनंत रूपे हरी, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्याशी. माऊलीचा अनुभव. बाप रुक्मादेवीवर खून बांधली कैशी. नावं अनेक आहेत, व्यक्ती मात्र एक आहे. काय आहे? त्याप्रमाणे चैतन्य एक आहे. त्याचं केशव म्हणलं तरी तोच आहे. गोष्ट सगळ्याला माहीत आहे. काय झालं की असं काकड्याचं भजन संपलं आणि माणसं आली तुकोबाऱ्याकडं. त्यात तुकोबाऱ्या म्हणले बाबा आम्हाला तुम्हाला काय बोलायचं आहे. ते म्हणले महाराज, तुकोबाऱ्या म्हणले आता मला वेळ नाही, तुम्ही उद्या या. उद्या मात्र बरोबर 6-7ला या. यांचे संसारातून कामं संपले नाही, हे गेले 8ला. महाराज गेले चिंतनाला. इतक्यात आले, म्हणले तुकोबारा आहेत का? जिजाई म्हणल्या नाही. ते म्हणले कुठे गेले? मला माहीत नाही. अहो सांगून गेले नसतील का? ते म्हणले बाबा सांगून जातच नाहीत ते. आणि तुम्ही दुपारची डब्बा घेऊन जाणार नाही का? जाणार आहे. मग कुठं जाणार आहे? माहीत नाही. असं कसं बोलायलात बरं तुम्ही?
ते म्हणले आता काय सांगू तुम्हाला, मी डब्बा तयार करते, 11ला या. 11ला डब्बा तयार केला, 11ला जेव घातलं, निघाले. इंद्रनेच्या पुढे आल्यावर 3 रस्ते जातात, भंडाऱ्याकडं, भामचंद्र्याकडं आणि भोराड्याकडं. असं टोपलं खाली ठेवलं आणि कान लावला. विठ्ठल 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 आवाज आला. ते म्हणले आज भंडाऱ्यावर महाराज गेले. ते म्हणले तिथंच सांगाव की नाही हो, आता मला माहीत नाही ना. कान कशामुळं लावला, कारण जिकडून विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं येईल त्याच्यामुळे ते कुठं गेले भंडाऱ्यावर. असं का ते असतात, ते काही माणसं चिकित्सक असतात, त्याने कान लावला तर त्याला विठ्ठल विठ्ठल आवाज आला. काय आला? महाराज मोतीरामाच्या संगतीत कोणजी महाराज दिग्रसकर तयार झाले. तयार झाले म्हणजे गायक वादक नाही, कीर्तनकार नाही, महान भगवत भक्त झाले. तुमच्या आमच्या जर काही प्रापंचिक आश्चर्य वाटेल. अंतकाळ जवळ आला, त्यांनी संगती मोतीराम महाराजाची केली. आणि लोक म्हणले अहो जरासं दाखवायचं बापाला. 2 पोरं. डॉक्टर आले आणि त्यांनी मशीन लावली. अशी मशीन लावली तर त्याच्यात रामकृष्ण हरी टाळ मृदंगाचा आवाज. केवढा अधिकार आहे मला. ते डॉक्टर म्हणला हे आमचं केसच नाही. जवळ काही महाराज होते, नारायण महाराज टाकळीकर, पंचाळ समाजाचे. तर त्यांनी पाहिलं तर नुसता रामकृष्ण हरी टाळ मृदंगाचा आवाज. आपल्या मशीन मध्ये काय निघल बरं. सतत चिंतन विषयाचं असल्यामुळे विषयच निघतील. मग कदाचित शेत निघल, कदाचित घर निघल, काय निघल आम्हाला माहित नाही. मशीन त्याची मशीन आहे आणि आपली मशीन आहे, पण त्याची मशीन शुद्ध आहे आणि आपल्याला शुद्ध करायची, त्याच्यात करता चिंतन करायचं. चला, देव आहे. कोणता देव? केशव देव. केशव म्हणलं तरी विठ्ठल आला, राम म्हणलं तरी विठ्ठल आला, वगैरे वगैरे. देव केशव तीर्थ तुळशी. मग केशव का म्हणले? त्याचं कारण आहे मनाला एक आलंबन असलं की मन चटकन तिथं बसतंय. काय होते? लागतंय तिथं. समजा पांडुरंगाचं ध्यान करलेलं पांडुरंगाचीच मूर्ती समोर येईल. नाही तर आईसा अखंड भजन घरी, गुरुवारी दत्ताचं, शनिवारी मारुतीचं. याला व्यभिचार शास्त्र भाषेत म्हणतात. तर एक मन असं सगळं भटकू लागलं तर कोणतंच त्याचं चांगलं होत नाही. म्हणून चिंतन काय चाललंय? देव केशव तीर्थ तुळशी. म्हणजे तीर्थ तुळशी का म्हणले? तुळशी एक महान भक्त, भगवत भक्त होत गेली. कथा सांगायची नाही. काय सांगायची नाही? 1-2 मिनिटात जर सांगायची झाली तर ती म्हणजे अशा प्रकारची एका राजाची मुलगी. तिचं नाव पूर्वीचं वृंदा. आणि राजा पारमार्थिक. आणि लहानपणी तिला अशा प्रकारचं मूर्ती आणून दिली विष्णूची. आणि तिनं आई वडिलाचं पाहून पूजा करायला सुरुवात केली. पूजा करायला सुरुवात केल्यानंतर तिच्या मूर्तीतच बसली ते विष्णू भगवान. आणि तिनं ठरवलं, वयसुद्धा झालं लग्नाचं, पण म्हणली बाबा मी असं सगळं आयुष्य अर्पण भगवंताला केलंय, मला दुसरं काही करायचं. एके दिवशी मैत्रिणीबरोबर फिरत असताना वाघ आला आणि सगळ्या मुलीच्या मैत्रिणीच्या माग लागला. ती एकीकडे सगळ्या गेल्या आणि दुसरीकडे ही गेली. तिच्या मागच वाघ आला. त्याच रस्त्यानं एक शूरवीर पुरुष जात होता. त्यानं पाहिल्यानंतर घोड्याहून उडी टाकली, वाघाला पकडलं. म्हणतं महाराज काही एवढे शक्तिमान होते. एकदा वाघाला जर आपण पाहतो ना संभाजीराजाचं चित्र, एकदा त्याच्या पंजा हातात धरला तर सुटणारच नाही. केवढाही मोठा शक्तिमान जरी वाघ असला तरी. अर्थात चिंतन काय चाललंय? म्हणतं आपल्या देशाचं नाव भारत आहे, मला विषांतर करायचं नाही. असा दिसलेला वाघ पकडायचा आणि त्याची अशी हे करायचे बरं का. ही काय आहे? शक्ती. बोलायचे खाली येऊन. म्हणजे कशाला खाली येऊन बोलता? मावरची गादी होती महाराज, दाणे टाकली तर लाया व्हायच्या. गादी एवढी त्याच्यामध्ये शक्ती. कोणाची शक्ती? आणि बोलू आता ओंकारनाथ माझ्या गादी शक्ती आहे की नाही? ज्या ज्या ठिकाणी ओंकारनाथ माझ्या गाद्या आहेत त्या ठिकाणी शक्ती आहे. कशाची शक्ती आहे? पुन्हा
काही तुम्हाला बाहेर बाधा होऊ द्या, राहणारच नाही. मला विषांतर करायचं नाही. का ती साधना केलेली शक्ती, कारण त्यांचा देह पवित्र, त्यांचं कुळ पवित्र, ते ज्या ठिकाणी बसतील ते सुद्धा पवित्र. ही शक्ती अशा प्रकारची. चाललेल्या चिंतनामध्ये काय झालं की त्या मैत्रिणी गेल्या राजाला सांगितलं, महाराज राजकन्याच्या मागं वाघ लागला, काय झालं आम्हाला माहीत नाही, आम्ही पळून आलो, अशा प्रकारचं आलो. मग त्या वाघाला मारलं. तिनं सांगितलं, तुम्ही कोण आहेत मला माहीत नाही, पण पुढचं आयुष्य मी तुम्हाला अर्पण केलंय, चला माझ्या वडिलासमोर. वडिलासमोर गेले. हा सुद्धा राजपुत्रच होता. आणि सांगितलं, बाबा मला यांनी वाघापासून वाचवलं, नाही तर आज मी मेले असते, पण पुढचं आयुष्य मी त्याला अर्पण करणार. शुभमंगल सावधान झालं. मुहूर्त काढला. एक जणाला पाय पडला. ते म्हणलं, महाराज तिचं माझं काहून जमत नाही हो, क्षमा असू द्या महाराज, तुमच्याच मला असं सांगू नये, पण त्यानं विचारलं. म्हणलं, बाबा मुहूर्त काढलं होतं का? ते म्हणलं, हो. मुहूर्त किती होता? ते म्हणलं, 11:15 लग्न लागायला पाहिजे होतं. कितीला लागलं? ते म्हणलं, 2:45 लागलं. कसं जमलं? हा, पेरणीचा एक दिवस फरक पडला तर पिकात फरक दाखवते की नाही? हे कोणा सांगावं, कोणाला सांगावं, कोण? आणि त्याच्यामुळे अनेक प्रसंग दुःखाचे निर्माण होतात महाराज. मुहूर्त साधा नसतो. म्हणून मुहूर्त एक चांगला काढलेला असतो आणि त्याच वेळेस अक्षदा पडायला पाहिजे महाराज. विषांतर करायचं नाही. तसा नरदेह म्हणजे मुहूर्त आहे आणि या नरदेहातच मुक्त होता येते. नाही तर 184 न चुके फेरा. पण आपल्याला मुहूर्ताची किंमत नाही. चला पुढे, काय हरकत नाही. फुलाचा हार, शेवटी त्याने हिच्या गळ्यात हार घातला आणि हिनं हार घातला. पण तिने सगळ्यात एकच काय सांगितलं, हा फुलाचा हार आहे, हो, हा हार सुकणार नाही, गळ्यातला काढायचा नाही. याच्यामध्ये 2 शक्ती असतील. एक तर सुकणार तर नाही, पण शत्रूनं पाहिल्यानंतर त्याची अर्धी शक्ती तुम्हाला येईल. काय शक्ती? अशी उपासना. अगोदर सांगितलं काय तात्यासाहेबाच्या त्या वास्करात शक्ती असेल, त्यांचा अनुग्रह घेतला तर देव अशा प्रकारचा विना वाजवायला आला. आणि त्या ठाकूरबाची कृपा आमच्यावर परंपरेनं, आमच्या पंजोबावर आणि नंतर त्यांची आमच्यावर. काय शक्ती? लक्षात आलं? ही शक्ती काम करत असते महाराज. संत तरी या स्थूल देहानं गेलेले असले पण त्यांची शक्ती काम करत असते. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये तसं ती तुळशी. आता ते गंमत काय असते महाराज, शक्ती आली तरी सांभाळता आली पाहिजे. काय करता आलं पाहिजे? हा, शारीरिक शक्ती आल्यावर देवाच्या शिवेत घालावं की लोकांवर अन्याय करावं. हा, पण ते संत संगती लागली की तेच पाणी गव्हाला जायचे, नाही तर बेशरमाला निघतंय. कशाला निघतंय ते? हा, संताच्या संगतीमध्ये गव्हालं म्हणजे पारमार्थिक पीक येतंय आणि त्याला वेगळं वळण लागलं की बेशरमाला जायचंय. म्हणजे ती शक्ती पाप करत राहते. तसं पहिलाच अशा प्रकारचा शक्तिमान, त्यात पत्नीची शक्ती, उन्मत्त झाला आणि नसतं पाप जोडू लागला. नुसता पाप जोडू लागला नाही, इंद्राला सळो की पळू करून सोडलं. थोडक्यात सांगायचं मला, शेवटी युद्धाला सुरुवात झाली. शंकराला आठवण, ह्या महिला मंडळाच्या याच्यात बांगड्या असतात की नाही, त्या चक्राला थांबवण्याची शक्ती असते तिच्यात. जर पतीची सेवा देव म्हणून केली तर त्या बांगड्या. युद्ध सुरुवात झालं. शंकराला आठवण, आता काय करावं? मग ती शक्ती कमी करण्याकरता तिकून विष्णूनं चक्र सोडलं की ह्या माऊलीनं बांगड्या सोड ठेवायचे, एक बांगडी सोडायची. ती चक्राची मजाल नाही महाराज त्या. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवाबरी. हा, पतिव्रता नंतर झाली की अगोदर असते. असो गांधारीमध्ये अगोदर शक्ती होती की धृतराष्ट्राचं लग्न झाल्यावर शक्ती आली. पतिव्रता लग्न झाल्यावर होत असते. आपल्यातली शक्ती माळ घातल्यावर सत्संगतीला जागी होत असते. आणि एवढं जर नाही कळालं तर
आजच काल्याचं कीर्तन झालं आणि पाणी प्यायला गेलो. बजण्याच होता आणि त्याला माहिती आहे गुरुजीला जमत नाही आणि ते पाणी काही येईन. त्यानं बटन दाबायले कुरू करायला की पाणीच वर येईन. तिथ्यात त्याचे वडील होते ते म्हणले बंडी आता. ते आले आणि 4-5 बकेट त्यात पाईपमध्ये पाणी ओतलं. ते पाईप भरून आला म्हणजे हे वरचं पाणी त्या पाण्याला लागलं आणि पाण्याला लागल्यानंतर बटन दाबल्याबरोबर ते पाणी वर आलं आणि विहिरीतलं पाणी आलं. आता कळालं का? तशी संताच्या संगतीमध्ये संताच्या शक्तीनं आपल्यातली शक्ती जागी होती. काय होते? जसं पहिल्यानं बटन दाबल्यावर विहिरीत पाणी पण वरकुट येऊ लागलं तसं संतानं सांगितल्यानंतर आपले डोळे उघडतात, आपली वृत्ती जागी होते आणि शक्ती जागी झाली. मी संत आपल्यावर कृपा करतात आणि त्यांच्यासारखी शक्ती आपण सारखे झालं पुढे. तसं ती शक्ती कमी होण्याकरता काम निर्माण झाला की शक्ती कमी होते, क्रोध निर्माण झाला की शक्ती कमी होते. त्याच्याकरता परमार्थ करणारानं या 6 विकाराबद्दल जपून वागायला पाहिजे. पुढे तसं आता याची शक्ती तर कमी करायची. मग विष्णूनं त्याचंच रूप घेतलं मायावी. कोणाचं? त्या जालिंदराचं. आणि आल्यानंतर सांगितलं भयंकर युद्ध झाले, मला शीन आलाय. आली आता ही पतिव्रता आहे आणि माझे पायालाच स्पर्श केला त्या वृंदेनं. पायाला स्पर्श केला की तिकडं बाळ असलेली काय झाली? काळी झाली. काळी झाली की शंकरानं त्रिशूल सोडलं आणि त्या जालिंदराचं शिर उडवलं. पण ते शिर वृंदे 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 करत तिथं आलं. ज्यावेळेस आपल्या पतीचा आवाज ऐकला, सांग तू कोण आहेस ते सांग. विष्णूनं स्वरूप प्रगट केलं. असं पाणी हातात घेतलं, त्याच्या अगोदर शिर हातात घेतलं. देवा माझं पातिव्रत्य रक्षण करावं की भक्षण करावं? फाड 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 अशा प्रकारचं बोलायला सुरुवात झाली. तू दगड होऊन पडशील असं पाणी शिंपडलं. महाराज दगडच झाला. कोण? तुका म्हणी पतिव्रतांतीची देवावरी. तसं महाराज संतांनं सांगितलं एकादशी व्रत केली की आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते. पण ते व्रत सांगितल्याप्रमाणे जसं शेतीत जसं सांगितलं तसं थोडं सुद्धा गवत आडवी काढी नाही. असंच गेलो म्हणलं महाराज आपलं मळप पाहिलं. चला मी गेलो मळप पाहायला. ते म्हणलं महाराज आडवी काढी आहे का? नाही. म्हणलं हरिपाठ घेता का? ज्ञानेश्वरी वाचता का? ते म्हणलं महाराज ते आपल्याला काही विचारू नका, आपल्या शेतात आडवी काढी नाही. म्हणजे इकडं सगळं तणकटच आहे की. हा मग शेतात तणकट बरं की आपल्याजवळ असलेलं बरं? कसं बाबा? आपलं तणकट आपल्याला कळत ना. हे तुमच्या आमच्या करता बरं का. अर्थात हे तणकट म्हणजे दोष असू नये, ते पिकाला येऊ देत नाही. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये झालं सगळं, देव झाला. तिनं अशा प्रकारचं हे केलं आणि आता सती जाणार. इतक्यामध्ये आईसाहेब रुक्मिणी माता आल्या. रुक्मिणी माता आल्यानंतर सांगितलं, कारण रुक्मिणी माता क्षीरसागराची मुलगी आहे आणि जालिंदर क्षीरसागराचा मुलगा. आल्यानंतर हिनंही ओळखलं. ती म्हणली मी भावाच्या इथं आली, तरी भाऊ तुमचे गेले तर मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. कोण म्हणते? भाऊजाई म्हणजे वृंदा. बरं का. काय पाहिजे? काय पाहिजे? माझं कुंकू मला परत दे. पतिव्रता शाप देते तसं परत सुद्धा घेतले. परत अशा प्रकारचा घेतला आणि मी म्हणजे सती जाते. भगवंतानं वर दिला, तो माझ्याकरता अशा प्रकारचं हे झालीस ना, एवढी माझी अगोदर सेवा केली आणि नंतर सुद्धा अशा प्रकारचं केली, तो विष्णुरूप होशील आणि जिथं तुळस असेल तिथं मी राहील. तुळशीजवळ विष्णू असतात. म्हणजे महादेव कशाकरता बांधला? हरी आणि हार हे एक आहेत. काय आहेत? एक आहे. हे प्रतीक दाखवण्याकरता जिथं तुळशी तुळस तिथं महादेव असतो बरं का. अर्थात देव केशव तीर्थ तुळशी म्हणजे शंकर आणि विष्णू यांचे आम्ही उपासक आहेत, दुसऱ्याचे नाही. यांचे का? देवाचेही देव, विस्तार करायचा नाही. म्हणून आमच्या अशा प्रकारचे आमची तिथून आलेली अशी परंपरा. म्हणून कीर्तनात देव नाचले,
देव केशव तीर्थ तुळशी. ते म्हणले काय हरकत नाही महाराज, तुमचा देव कळाला, तीर्थ तुळशीचं कळालं, मग तुमचा विषय काय असा प्रश्न केला. त्यामुळे त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या अनेक नेनो बासादन अनेक नेनो बासादन अनेक नेनो बासादन अनेक नेनो आमचा विषय हरिकीर्तन आमचा विषय हरिकीर्तन अनेक नेनो बासादन अनेक नेनो बासादन विषय हरिकीर्तन आमचा विषय हरे कीर्तन आता काय असते महाराज, परमार्थ केवळ साधना बदलू नये. काय बदलू नये? नाही कळालं नसेल तुम्हाला. एक जण आला, आम्ही त्यांच्या गावाला दरवर्षी 20 वर्षापासून कार्यक्रमाला जातो. त्यांनी 35 वर्ष सोहळा केला आणि त्याला एक जण म्हणला, अरे इतके दिवस सेवा करून तुला देव भेटला नाही ना. तिकडं 3 दिवस कोर्सा केला की देव भेटते. कोर्स केला की ते गेला ना तिकडं. आणि मला कळालं त्यांच्या इथंच आपली दुधाची व्यवस्था असते. तुमचे पाहुणेच आहेत पण नाव सांगत नाही. म्हणलं तुम्ही 35 वर्ष सोहळा केला, माळ घालून 50 वर्ष झाले, तिकडे गेलेच कसे? ते म्हणला की देव भेटते. मी म्हणलं देव भेटल्याचे चिन्ह काय असतात हे तुम्हाला माहीत आहेत का? देव अंगात येणं वेगळं आणि भेटणं वेगळं बरं का, लक्षात ठेवा. हां, अंगात देव आल्यावर मार खात असते ती. विनोद म्हणून सांगते तुम्हाला. आता आमच्या मंदिराजवळ बरेच घरं आहेत बरं का. तर ते एक जण म्हणला विनोदानं, म्हणला गुरुजी इतका देवदेव करलीत, तुमच्या अंगात देव आलाय का? म्हणलं अंगात देव आला नाही बाबा. म्हणजे माझ्या येते पण तुझ्या अंगात आल्यावर कोरडी खाते. काय खाते? नुसतं फुटून निघतं या बरं का. ते काही उपयोग नाही. कारण बरेच ते अंगात येणाऱ्या देवाचे पोरं बरेच भजनात आले महाराज. अभक्षण सोडलं त्याच्यातलं एक नमुना ते म्हणजे कंदुरी केल्याशिवाय लेकरं वाचत नाही. पण ते पोरगं हरिपाठाला यायचं आणि त्यानं माळ घातली. ते म्हणला बाबा मला पोरगं झालंय पण मला माळ काढायची आणि कंदुरी करायचीच नाही. का व्हायचं ते होऊ द्या. काहीच झालं नाही, काहीच नाही झालं. त्याचं लग्न झालं तरी त्यानं माळ घातली, त्यानं निष्ठा. हे लक्षात ठेवा. लहान होतं त्यावेळेस बाप घरात खात होता तर ते बाहेर तिथं जेवायलाच जायचं नाही. मग सगळे पोरं म्हणून त्याला डब्बा द्यायचे 4 दिवस. लग्न झाल्यावर त्याच्या हातात का ते भांडे सगळे विकून टाकले. बापाला म्हणले बाहेर, खाल्लं की घरात यायचं नाही. काय बदलली? वृत्ती बदलली महाराज. आणि त्यानं कंदोरी केलीच नाही. त्यालाही त्याच्याही पोराला काही झालं नाही, त्यालाही काही झालं नाही आणि नातालाही काही झालं नाही. हे कशाकरता सांगितलं महाराज? निष्ठा. मी हरिपाठ दररोज घेतो, ज्ञानेश्वरी वाचतो, गुरुजीची माळ आहे. काय लेकरूच मरल दुसरं काय होणार आहे? पण काही झालं नाही. अर्थात
चिंतन काय चाललंय हे लक्षात ठेवा. पाप केल्यानं कुठं चांगलं होत असतंय का? मला विषांतर करायचं नाही. तसं साधना आपण ती गेली ना ओम शांतीमध्ये, म्हणलं जाऊन तुम्हाला वर्ष झालं म्हणून समजलं देव भेटला की नाही. त्याचा चेहरा उतरला. म्हणलं अहो ज्याला देव भेटला त्याचे चिन्ह काय असतात? त्याला संसार आवडते की संसार आवडत नाही. आणि हे देव भेटले म्हणले त्यांचं नुसतं पाकीव विषशक्ती दिसायली ना आपल्याला. गोरबा काकाला देव भेटला तर अवस्था कशी झाली बोलो. गोरबा काका तुम्ही पाहिले नाही, पण मोतीराम महाराज पाहिले, मार्तोराम महाराज पाहिले. देव त्यांना भेटला, संसार कळाला, गावात जाऊन घरी जात नव्हते. गावात जाऊन म्हणायलो मी नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता नावडे जनधन विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता जनधन माता पिता नावडे अशी वृत्ती केव्हा तयार होते? सतत संगती असल्यावर. संत संगती निरंतर. निरंतर म्हणजे नेहमी. नेहमी संताची संगती कशी होईल हो? नाही तर संताची संगती आणि जोडी सगळ्यात पंगती, याला म्हणत नसतात संताची संगती. संताचा आचार आपण त्या आचारानं वागावं. संताची भगवंताविषयी आवड तशी आपण आवड निर्माण करावी, याला म्हणतात संत संगती. नाही तर संताच्या बरोबर राहिला आणि काहीच फरक केला नाही, काही उपयोग नाही. म्हणून सांगतात संत संगती निरंतर. का हो? तुम्ही संताची संगती निरंतर का केली? आता संताच्या संगतीत नुसतं प्रेम मिळते महाराज. काय मिळते? आता ते पुन्हा कायमचं असते, वाढतं असते की कमी कमी होत राहते? नाही तर आपलं प्रेम असते सुरुवातीला जेवढं असते तेवढं टिकत नसते. कशाला आता महाराज लिहित म्हणून सांगायचं नाही. उगा दृष्टांत काय झालं की ए मुलीचं लग्न ठरलं, तिनं हरिपाठ पाठ केलं नाही पण 111 नावं पाठ केली. किती? एकदा नाव घेतलेलं तिनं पुन्हा घेतलंच नाही. 11 लाख हुंडा, 50 शक्कर शेत पोराला, एकुलते एक पोरग. महाराज आपला डोकं ठिकाणावर येणारच नाही. कसं येणार नाही? आता हे झाकून बोलतो पण तुम्ही कळून घ्या. दुसऱ्याच्या 10ला जर जीव जगवायला तर तुमच्या 5ला जगवणार नाही का? कुठं कळायला महाराज? बरं एवढं तुम्हाला कळणं, तुमचे 5 असून जर दुसरे खाऊ देईन तुमच्या एकाला दुसरे 50 कसे खाऊ देतील? कळायलंय? हे सुद्धा झाकून बोलावं लागते महाराज, नाही तर उद्या केस होईल. आपले डोके जाग्यावर नाहीत. एकुलते एक गेले की घरच खलास व्हायले, आणि 10 असणाराचं एक गेले तर काही केस वाकडा होईल. हे हसण्याकरता नाही, डोकं ठिकाणावर येण्याकरता. हे लक्षात ठेवा. आणि जगवणारे तुम्ही की जगवणारा ते? थोडस विचार. जगासी एकाला पाहुणे 10 झाले, आपलं डिपॉझिट जपतो. ती बरोबर आहे. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती? हे म्हणलेलं बरं, ऐकलेलं बरं की सुधारलेलं बरं? आमचं होऊन गेले, तुमचं होऊन गेले, पण ज्याचं व्हायचंय त्याला लक्षात ठेवा. हा तो आपला विषय नाही. हे चिंतन काय चाललंय महाराज? ते फक्त झाकून बोललं
ज्याला कळालं त्यानं कळून घ्या आपलं चिंतन काय चाललंय. अनिक नेवा साधन आमचा विषय, फक्त आमचा विषय भगवंतच राहील, दुसरा विषय राहणार नाही. पण असा भगवंत विषय राहण्याकरता काय करू लागल? संत संगती निरंतर. निरंतर म्हणजे त्यांनी केलेला बोध आमच्या जवळ असावा. ठाकर भावानं बोध केलेला मोतीराम महाराजांना जवळ ठेवला. मोतीराम महाराजांना बोध केलेला मात्र महाराजांना जवळ ठेवला. किंवा जे जे कोणी संतांना सांगितलं ते जवळ ठेवतील त्यांची संताची संगती आहे महाराज. आणि सगळेच काही अशा प्रकारचे यांच्यासारखी नाहीत. आपण प्रापंचिक आहे, मला विषांतर करायचं नाही. पण संतानं केलेलं मार्गदर्शन, संतानं केलेला बोध आपण तिथं जाऊन अशा प्रकारचं काय करायचं आपल्या जवळ ठेवायचं आहे. याला म्हणतात संत संगती निरंतर. का हो महाराज, निरंतर संगती का केली? कारण त्यांचं प्रेम वाढतच राहिलं, कमी होत नाही. त्याच्यावर चालला होता दृष्टांत. 108 नावं पाठ केली. एकदा नाव घेतलेलं पुन्हा घेतलं नाही. पण काय महाराज नशीब दलिंदर. दिसायला चांगलं दिसलं पण दलिंदर पदरात पडलं. एवढं बिघडलं की त्यानं 5 वर्षात 5-5 एकर 25 एकर घातलं. 7 वर्षात 5 एकरच ठेवलं. ते माऊली हुशार होते, बापानं पाहून दिले पण आपलं दलिंदर नशीब त्याला काय करा. आणि अशी आता 14 जानेवारी आली संक्रांत. आणि ती म्हणली म्हातारी आली, ती म्हणली शांता आमच्या गावात एवढी लग्न झाली पण एकदा नाव घेतलं की पुन्हा पुन्हा यायचं. पण तू एकदा नाव घेतलं परत येऊ दिलं नाही. ती म्हणली आत्याबाई त्याच्यातली चवच गेली. आता काय नाव घेतलं होतं बाई माझ्या लक्षात आहे. सोन्याच्या पाऊस मोत्याच्या धारा, राव निघाली फिरायला तर आद्दागिरी धारा. यात त्या म्हातारीनं लक्षात ठेवलं. त्यावेळी ही म्हणली बाई सांगू तुला आत्याबाई त्या नावात चव राहिली नाही. तसं नाही बाई, घ्यायलाच पाहिजे तू. एवढ्या वर्षाचं माझ्या लक्षात राहिलं, 5-7 वर्षाचं तू घ्यायलाच पाहिजे. ती म्हणली केळीच्या पानावर पाय कसा देऊ आणि त्या मेल्यानं काहीच नाही ठेवलं त्याचं नाव कशाला घेऊ. हे असं म्हणण्याकरता तर हे चटका आहे. याला मुरकुल छाप कीर्तन म्हणतात महाराज. हां हां कसं म्हणतात? हसलेलं बरं की डोळे उघडलेले बरे की उघडे असलेले बरे? बोला बाबा. देवा उघडलेले बरे म्हणजे परिणाम झालेला बरा. पण काय करा तुम्हाला मुरकुल आवडायलेत, त्याला इलाज नाही महाराज. मग असं ठेवावं लागते जवळ. हे मुरकुल छाप याच्यात तुमचाही फायदा नाही माझाही फायदा नाही महाराज, हे लक्षात ठेवा. पण सांगाव कोणाला आपल्याला भलते मुरकुल आवडायलेत. अरे हिवाळा दिवस आहे, खारीक खा, खोबरं खा, बदाम खा, काजू खा. हे मुरकुल खायची सवय लागली. काय बोलायले कळणं, किती बोलायले कळणं. जाऊ दे, चिंतन करायचं नाही. म्हणून संताच्या संगतीत काय मिळते? प्रेम मिळते. प्रेम वाढतं मिळते. सत्वगुणातलं प्रेम मिळते. देव भेटायचं प्रेम मिळते. अरे देव व्हायचं प्रेम मिळते. विठोबार काय कमी आहे? तुम्ही भजन कामी करून एवढंच सांगा. का तुम्हाला झोप येण्यासारखा विषय चाललाय का बाबा? नाही ना. वेदांत तर सांगितलंच नाही. मध्ये मध्ये दिलाय झटका, पण का नाहून गेलं तुमच्या? स्थूल काय, सूक्ष्म काय, कारण काय, असंच आमचं कीर्तन घेतलं. कुठं उमर खेळला उकळीच्या भागवत महाराजानं. समाज मोठा असाच आणि आम्ही मुंगी उडाली अभंग घेतला महाराज. ते महाराज उठले, कानात म्हणली महाराज इथं वेदांत कोणाला जमत नाही की हो उठू जातील. मी म्हणलं तुम्ही फिकीर करू नका. माणसं 2 तास उठलेच न पाहिजे, जागे तर राहिले पाहिजे पण डोळे उघडले पाहिजे. कीर्तन संपल्यावर ते आमच्या सप्ताहाला यायचे. माधव महाराज सुरेश का बरोबर उकडीकर भागवत महाराजाचे लहाने भाऊ. ते म्हणले गुरुजी मला वाटलं तुम्ही वेदांत सांगताल तर हे लोक झोपी जातील. तसं झोपी जाण्यासारखं तुम्हाला सांगितलं का? हे भजन का म्हणून करीनात. ते म्हणले तुम्ही मंडपाला शोभणारे नाहीत म्हणून. पण पदरात पडलं आता त्याला काही इलाज आहे. भजन करा. एकादशीचा दिवस आहे.
सगळ्यांना करा. पुरुष मंडळीनं हातवर करा. कोणी झोपला असेल तर त्याला उठवा. पाप लागलं ते माझ्याकडे पाठवा. पण कीर्तनात उठल्यावर पुण्य लागते आणि पिक्चर पाहायला उठल्यावर पाप लागते. कुठं घरी पोराला. लक्षात आलं का? पुरुष मंडळीनं हात वर करा. विठोबा रखुमाई. आता फक्त एक चरण राहील. चाल द्यायची का महाराज? हो नाही तर बहिणी म्हणते द्यायची चालत तशी म्हणजे माझी बरं का. याच्या अगोदर लवकर आलं असतं आणि द्यायच्या मनावर आपलं काय नाही. चाल द्यायची तर द्या. शेवट 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 कोणाचा, तुमचा की माझा? हा हे म्हणले बरं झालं एक प्रापंचिक आणि संन्यासी दोघं गेली तरी काही बिघडणार नाही. पण याला शेवट नाही ना. हा शेवट परमार्थाचा की संसाराचा? शेवट शब्द यथार्थाचा नाही महाराज. परमार्थाचा शेवट होत असतो. संसाराचा शेवट का होत नाही? आता नाहीच ना. कशाला सांगायचंय? खाली येऊन बोलायचं नाही. क्षमा मागून बोलू महाराज बरं का. एक अर्ध्या सेकंदात दृष्टांत. असे महाराजासारखे, महाराज नाही महाराजासारखे आले. गाव छोटंसं लहान आणि मारुतीच्या पारावर झोपले. ते लग्न सराई होती, वैशाख महिन्याचा दिवस. आणि ती गंमत काय झाली की ते आलं शेवंतीला नवरदेव. महाराज आपलं जेवण झालं तर कोणतरी डब्बा दिला, झोपले. शेवंती आली, त्या डीजेनं भाज्यानं उठले ते आणि ते पाहू लागले त्या नवरदेवाचा तसा थाट आपण करून आलो. ते थाट म्हणजे पुढे मरणाच्या घाईत लोटणार असते, पण आपल्याला कळत नाही. तर महाराज होते, 5-7 वर्ष संन्यास घेतला होता. त्याला तिचा थाट पाहिल्यानंतर मनात आलं काय संसारात मजा असते. मी कुठून अवदसा आठवली, संन्यासी झालो असं त्याला वाटलं बरं का. कोणाला? त्या मारुतीच्या पारावर झोपलेल्याला. ती गंमत अशी झाली. 10-5 माणसं झोपली. ते वरात गेली, सगळं झालं आणि त्या महाराजाचं स्वप्नात लग्न झालं. कुठं झालं? स्वप्न. बरं नुसतं लग्न झालं नाही, नियोजनाच्या पुढे गेलो. 2 मुलं झाली, 1 मुलगी झाली, पुन्हा 1 झालं, असे 4. मग आता ते अंतरण कमी पडू लागलं. मंडळी म्हणली पलीकडं सरका, पलीकडं सरका. पलीकडं सरकले. महाराज धाडकन खाली पडले. डोकं फुटलं. तुमच्यासारखे झोपले होते ते उठले. उठल्यानंतर महाराज कसे पडले, कसे पडले, कसे पडले. डॉक्टरला बोलावलं, मलमपट्टी केली. ते म्हणले बाबा माझं स्वप्नात लग्न झालं तर माझं एवढं डोकं फुटलं, तुमचं कसं होत असेल? असे लोक खुल्लेत महाराज. हा मग आता डोकं फुटलेलं खरं की लग्न झालेलं खरं? असं बाबा डोकं पेरलेलं डोकं फुटलेलं खरं. खरं. पण लग्नाचे फुटलंय का? आणि पांचाळ मंडळी आहे का? मंडळी नाही, पण डोकं फुटलं की नाही? हे कोणाची किमया? मायेची. दृष्टांत सोडून द्या. अशी माया तुम्हाला मला फशिटी महाराज. कोणाला? परमार्थ करणाराला. हे काम, क्रोध, लोभ, दंभ, अहंकार हे कोणाची लेकर आहेत? मायेची. हां गुरुजी म्हणले तुम्ही परमार्थ करायला म्हणजे माया नुसती बसली नाही, तुम्हाला पकडते ती. आपल्या परमार्थाची माती माया करते महाराज. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. लक्षात आलं का? अर्थात म्हणून तर संत संगती निरंतर अशा प्रकारची. संत संगती सतत असली, संतान केलेला बोध सतत असला की माणूस परमार्थ करतो पण धोका होत नाही त्याला. आणि थोडंसं बाजूला सरकला की केव्हा याचा परमार्थाची माती होईल. मग गुरुजी म्हणायचे कोणाचा परमार्थ कामानं गेला, कोणाचा परमार्थ लोभानं गेला, कोणाचा परमार्थ अहंकारानं गेला, कोणाचा परमार्थ मत्सरानं गेला. या षड्विकारापैकी हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ आणि भजन मार्गीचे मारक जे. आणि या सगळ्यात राहून आपल्याला विजय मिळवायचा आहे. आपल्या लहानपणी सुरपाट्याचा खेळ, एकूण 3 बेजे आणि एकूण 3 पेजे. आणि पुन्हा दोघं तिथं याला न जाऊ द्यायला, त्याला स्पर्श न होता दुसऱ्या बेजात, तिसऱ्या बेजात आणि तिथून पुन्हा वरी, तेव्हा त्यानं विजय मिळवला. तसं या विकारापासून बाजूला सरकला
त्याचाच परमार्थाचा शेवट होतो, नाहीतर होऊ शकत नाही. हे सिद्धांत आहे, मार लक्षात ठेवा. काय आहे त्या दृष्टांताचाही सिद्धांत आहे. म्हणून साधना सोडायची नाही. जी साधना सांगितली ती शेवटपर्यंत अशा प्रकारची करायची. अर्थात श्री संत नारायण महाराज, नामदेव महाराजचे ज्येष्ठ चिरंजीव, आपण उपसंहाराकडे चाललो आता. हे षडलिंगापायची सुरुवात केली म्हणजे त्याला उपक्रम म्हणतात, आणि अशा प्रकारे उपसंहार म्हणजे शेवट म्हणतात. अर्थात चाललेल्या चिंतनामध्ये ज्यावेळेस नारायण महाराज अशा प्रकारचं म्हणले, बाबा अशी आमची चालत आलेली ही परंपरा, त्याच्यामुळं कीर्तनात देव नाचला, देवानं नैवेद्य खाल्ला, आणि मोठे मोठे संकट आले त्यावेळेस देव धावून आला. अशी काय आहे आमची परंपरा. हे अभंगाच्या शेवटच्या म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, दत्ता महाराज म्हणा, दत्ता महाराज. म्हणे नामयाचा मन नामयाचा नारा, मन नामयाचा नारा. हे गव्हाला आलं पहा इकडं, नाही ते हे चांदगड्याचं पाणी आहे, पण इकडं आलो. किंमत वाढली की लक्षात आलं का? पाणीच आहे. अर्थ कळाला का? त्याचं आपलं संसारात आयुष्य जाऊन माती होण्यापेक्षा परमार्थात या, आणि असं सोनं करून घ्या. काय करून घ्या? सोनं. ज्याचं 60, 65, 70 वर्ष झालं त्यानं आखाडा सांभाळण्यापेक्षा मंदिरात येऊन रामनामाचा जप करा. आता चातुर्मास पंढरपूरला राहा, एक वेळ दुपारचं जेवण आम्ही तुम्हाला देऊ. पण जमणार का? जमल बाबा? हा, आता पोरांचं सगळं आवरलं असेल की बरं, हे आपल्या करता झालं. असं मोहानं गिळलेलं असतंय महाराज. घरातले म्हणतात हे पंढरपूरला गेलेलं बरं, पण हे घर जोडत नाही, कारण मोहानं गिळलंय ना. कोणाला? ज्याला गिळलं असेल त्याला. आता तुमची एक वेळ नाही 2 वेळाची व्यवस्था करतो मी. काय महाराजा इतका श्रीमंत नाही, साधा पाटला इतक्या 4 एकर फक्त शेती, ती 2 एकर बट्टी, 4 एकर बट्टी लावलेली असते. पण महाराज आम्ही मधुकरी सुरुवात केली. मला माहिती, तुम्हाला माहिती, 100 माणसाला फुल जेवण देतो आम्ही. म्हणजे एवढा पैसा कुठून आणतात? काही नाही, आपल्या 4-5 चालतात. महाराज सुरुवात करतोय म्हणलं, बाबा तुमच्या जीवावर 5 सुरुवात करायलो. 4 ठिकाणी नाही म्हणलं तरी 25 माणसं, 100 माणसं सहज निघतात. तर 3 महिने गेले त्याच्यात. बरं का, एक वेळ जेवणाचे आम्ही 3100 रुपये घेतो, पण 100 माणसाला पूर्ण जेवण देतो. 2 पोळ्या आणि 1 पोळी देत नाही आम्ही, आणि घरच्यासारखं अशा प्रकारचं देतो. तरी पण तशी तुमची 2 वेळीची जेवायची व्यवस्था करतो. जमलं तर पंढरपूरला या. जमल काय? ते म्हणले आता घरचा विचार करून सांगू. आणि म्हणले जर मी पंढरपूरला राहिलो आणि पोरानं पुन्हा घरी नाही येऊ दिल्यावर कुठं जाऊ? जाऊ द्या. हे पण कारण त्याचं कारण आहे महाराज, घरातून बाहेर पडणं मुश्किल आहे. आता बोलू महाराज, तुमच्यासारखे संन्यासी कोणी आले तरी गुरुजी आसनावून खाली उतरायचे, नमस्कार करायचे. गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज. लक्षात ठेवा, हे साधी गोष्ट नाही. ब्रह्मचारी वृत्ताप्रमाणे राहणं. मला विषांतर करायचं नाही, त्यांची स्तुती मुळीच करायची नाही. त्याला सुद्धा एक शक्ती लागते महाराज. अरे नुसतं संसारात रापून निघालं तरी सोडायला तयार नाही. ही अवघड गोष्ट आहे. हे का जनार्दनी म्हणे नामयाचा नारा, आणि आईशी आमची परंपरा. आणि नामदेवराय 4 अवतारा, चौयुगीचा नामा, हा, कृता, त्रेता, द्वापार आणि कली अशी परंपरा. अशी आमचे म्हणून देव नाचले. कसे देव काय झाले? नाचले. एका जनार्दनी म्हणे नामयाचा नारा, ऐशी आमची परंपरा.
आणि कनिने भा साधन. आमचा विषय हरिकीर्तन. 8 ते 10 कीर्तन होतं. 20 मिनिटं 15 मिनिटं जास्त झाली, क्षमा करा. संसार किती वर्ष करा? 60 वर्षे की 65 वर्षे की 80 वर्ष? तेवढे महाराज आम्ही उगत तुमच्या कीर्तनाला आलो बा. म्हणतो महाराज सहसा आपलं कीर्तन तर इकडे या भागात नसतं, कारण त्याला माहिती आहे हे फटफट बोलतात. पण याच्याशिवाय उद्धार आहे का महाराज? अरे 80 वर्ष झाले तरी संसाराचा कंटाळा येऊ नये, आश्चर्याची गोष्ट की नाही? कसं बाबा, नाही की नाही? आता मला सांगा, राग येणार नाही तुम्हाला? तुम्हाला 80 वर्ष झाल्या देव आवडावा किती आवडावी? कसं आवडावं? आता तुमचं वय किती आहे? 78. माझं 80 आहे, म्हणजे 2. तरी पण ती आवडाली की देव आवडायला? बरं, ती आवडल्यावर काय होईल आणि देव आवडल्यावर काय होईल तुम्ही सांगता का? ती आवडली तर पुन्हा मरण, अनेक जन्म 184 न चुके फेरा. आणि देव आवडला तर पुन्हा जन्मालाच यायचं काम नाही महाराज. हे चिंतन आहे, हे टिंगल नाही, विनोद तर मुळीच नाही. याला म्हणतात विनोदातून वेदांत. गुरुजीची अशी पद्धत होती महाराज. काय होते? गुरुजी म्हणजे रंगनाथ महात परभणीकर, त्यांच्यात काही पुन्हा 2 शब्द वेदांतच सांगितला, पण तुमच्या भाषेत सांगितला. तसं एक चुटका सांगतो, शेवा समाप्त. एक जणाला गुरुजीच्या पाय पडला, म्हणला गुरुजी माया कशी असते? आता माणूस साधा दिसायला आणि वेदांताचा तर प्रश्न केला. मग त्यांनी सांगितलं बा तुमच्या गावात कोणती पोथी चालते? ते म्हणला नवनाथ, काशीखंड, बरं का, हरिविजय, भक्तिविजय. म्हणजे त्यांनी अनुमान प्रमाणानं जाणलं की बाबा याला वेदांताचा काही अंग नाही, पण प्रश्न तर वेदांतातला विचारायला. ते म्हणला बाबा माया कशी असते? तर ते म्हणले तुझ्या बायकोसारखी असते. झटकन जागो झालो. म्हणला महाराज मला का वेळ समजतं का? अर्थच नाही, वेळ नाही, पण तू मंडळी पाहायला गेल्यावर तुला बरं वाटलं की नाही? तुला तुझं ऐकलं असं वाटलं की नाही? ते म्हणला हो. मग आता खरं सांग, तुला तिचं ऐकावं लागतंय की तुझं ती ऐकते? हे मात्र बरोबर आहे महाराज, मला तिचंच ऐकावं लागते. आणि आता तर लई काळ बदलला आहे, तिचंच ऐकावं लागते. हा हा, बरं का, हे मत तसंच राजा त्या मायेनं ब्रह्माला झाकलो, नसलेलं खोटं दाखवलं, आणि तुला परमार्थाला येऊ देणं, देवाची सेवा करू देणं, हरिपाठ घेऊ देणं, हरिपाठ घेतला तर लक्षात राहू देणं, कीर्तन ऐकलं तर घरापर्यंत जाऊ देणं. बरोबर की खोटं आहे का? हे तशी माया, तशीच आपल्याला माया सुधरू देणं महाराज. आणि ही सांगितल्यावर ऐकल्यावरच कळते, नाही तर कळत नाही. आपली वेळ संपली म्हणजे कीर्तनाची वेळ संपली. कारण महाराजांना वेळ असा ठेवला की तुम्हाला तकलीफ होऊ नये. पण त्याच्यापेक्षा मी सांगतो, तकलीफ होणं हे त्यांचं काम आहे, पण लक्षात ठेवणं तुमचं काम आहे. राऊत महाराजानं त्यांच्या गुरु महाराज सांगितलेला अशा प्रकारचा लक्षात ठेवल्यामुळे एवढे अधिकारावर गेले. लक्षात ठेवले की अधिकारावर माणूस जाऊ शकत नाही, विनोदानं नाही. तुमची वृत्ती जाग्यावर राहावी आणि अंतकाळाच्या वेळेला उपसंहार देवसमोर उभं राहावा, याच्याकरता थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणे नामयाचा नारा आमची ऐशी परंपरा, अनेक नेने साधन, आमचा विषय हरी कीर्तन. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, पुंडली गवळदार श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. काय पहिलं चरण महाराजाचं मी विसरायलो बरं का. काय वामनराव पहिलं आत्माव्रत एकादशी. हा आम्हाव्रत. मला असं वाटतंय आता मी कीर्तन करून विसरायलो तर अंतकाळाच्या वेळेला काय लक्षात राहील, आणि तेव्हा तर सगळा पसारा आपल्या समोर राहील, आपण वाढवलेला पसारा.
ते आपल्या समोर राहील आणि त्या पसाऱ्यातून वरती निघून देवाकडे कशी राहील हो, हे किती अवघड आहे. म्हणतं हे पसाऱ्यात पडले नाही, हे पसाऱ्यात पडले नाही, आणि आपण पसाऱ्यातून निघायचं नाव घेत एवढा फरक त्यांच्यात, म्हणून ते पूज्य आहेत आणि आपण अपूज्य आहे. मला विषांतर करायचं नाही. तर विसरलो पहिलं चरण अमावृत एकादशी. हा, अमावृत एकादशी. एकादशीची आठवण नाही, सकाळी मुरमुरेच खाल्लो म्हणलं एखादं. अरे काय करणार आहे, अशी कशी विसरती रे एकादशी. चला, अमावृत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी आणि नेभा साधन. आमचा विषय हरिकीर्तन. संत संगती सर्व काळ निरंतर संत संगती निरंतर, प्रेमधन हे भांडार आणि नेभा साधन. आमचा विषय हरिकीर्तन. म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ऐशी आमची परंपरा. नामदेव महाराजाच्या घरातले सगळे संत महाराज आणि सगळे अभंग सगळ्याचे काय आहेत, प्रमाणित वारकरी संप्रदायाला. नारा विठा गोंदा महादा, 4 मुलं 4 सुना बरं का. ते सगळे राधाई गोणे हे सगळे बरं का. आणि सगळ्यांना अभंग केले आणि ते प्रमाणभूत मानले वारकरी संप्रदायाला, म्हणजे सगळे अधिकारी. म्हणून अशी त्यांची परंपरा. अर्थात सेवा समाप्त आहे. विनती पुरते अधिकते सरते, करून घ्यावी तमते विनमित असे. बालक बोबडा बोली का वाकोडा चुका पामुली, ते तोच करुणी माऊली दिशी देवी. देवी तुम्हा संदादा पडियावो, कैशिनी तरी अम्मावरी हो. या बहु आळोक्या जाओ म्हणून सलगी करील. सेवा समाप्त आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा भेडाकडं शब्द केला असेल त्याच्याबद्दल क्षमा असू द्या. कदाचित एखाद्या ठिकाणी विषांतर झाला असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असू द्या. आणि सर्वच महाराजांना मला क्षमा करा बरं का. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून इथं पुण्य दुसरं पुरुष मंडळीनं हातवर करा आणि तुकोबारायचं भजन करा. सगळ्यांना करा. तुकाराम 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 तुकाराम